ही बहीण योजना डेड झाली असून लाडक्या बहिणींना आता कुणीही वाली नाही असं म्हणत ठाकरे सेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। या संदर्भात अखिल चित्रे यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी संवाद साधलाय, पाहूया। मुंबईच्या वेशीवरती आज लाल वादळ म्हणजे आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा येऊन ठेपलेला आहे। मात्र या मागण्या कुठेतरी सकारात्मकपणे चर्चेला गेल्यात असं एकंदरीत माहिती समोर येते। काही वेळामध्ये हे आंदोलन थांबवण्याची सुद्धा शक्यता आहे। मात्र यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे सर आहेत। इथे या राज्यात सगळं काही फक्त निवडणुकांसाठीच होतं। आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या ज्या प्रकारे यांनी आश्वासनाचे गाजर दिले आहेत किंवा आता माहीत नाही, आता माध्यमातून कळेल, ज्या प्रकारे हे आश्वासन देतात ते आश्वासन हे सरकार पूर्ण करतं का? आत्तापर्यंत जर आपण इतिहास पाहिलात तर मराठा आरक्षणासाठी त्या मराठा बांधवांचे ज्या मोठ्या प्रकारात मोर्चे झाले महाराष्ट्रात, त्याच्यानंतर हेच गिरीश महाजन आणि हे सगळे जे कोण यांचे संकटमोचक सोकॉल्ड आहेत ह्यांनी बैठका घेतल्या, वेगवेगळ्या पातळीवरती राज्य सरकारमध्ये बैठका झाल्या, त्यांना आश्वासन देण्यात आलं, त्याच्यानंतर ते सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत असं देखील घोषित करण्यात आलं। परंतु आज परिस्थिती काय? जैसे थे हेल्पलाईनच डेडलाईन आहे, त्या हेल्पलाईनवर कॉलच लागत नाही। आपल्याच माध्यमातून मी पाहिलं की लाडक्या बहिणी त्याच्यावर प्रयत्न करतायत आणि ते हेल्पलाईनच लागत नाही। निवडणुकीच्या काळात हे सगळं जे काही खेळ चालवले आहे, मला वाटतं हे सरकारचं जे काय खोटारडेपणा आहे हे जनतेसमोर येत आहे। कॅमेरा पर्सन आदित्य देसाईसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। या संदर्भात एकनाथ शिंदेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस ही योजना सुरू केली, अनेक लोकांनी अडवली, अनेक लोकांनी त्याला यशस्वी होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले, परंतु ती सुरू राहिली आणि यापुढे देखील कायम सुरू राहणार। कोणी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही।